नीड आणि ऑट टू या दोन मॉडल वर्बचा उपयोग कसा करायचा, त्यापासून सेंटेन्सेस कसे बनवायचे याविषयी आज आपण अभ्यास करणार आहोत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात। नीड म्हणजे गरज असणे किंवा आवश्यकता असणे। नीड या मॉडल वर्बला सेमी मॉडल वर्ब म्हणतात। मग नीडला सेमी मॉडल वर्ब का म्हणत असतील, तर नीड या मॉडल वर्बचा वापर दोन प्रकारे केला जातो। पहिला उपयोग काय आहे, तर मेन वर्ब म्हणून आपण नीडचा वापर करतो। त्यानंतर मॉडल वर्ब म्हणून सुद्धा आपण नीडचा वापर करतो। जेव्हा आपण नीडचा वापर मेन वर्ब म्हणून करतो त्यावेळेला आपल्याला वाक्याची रचना ही अशा प्रकारे करावी लागते। नीड प्लस टू प्लस V1। V1 म्हणजे मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप। नीड प्लस टू प्लस V1। त्यानंतर नीड या मॉडल वर्बचा वापर जेव्हा आपण मेन वर्ब म्हणून करतो तेव्हा आपल्याला तीन प्रकारचे सेंटेन्सेस तयार करता येतात। पहिला होकारार्थी वाक्य, नंबर 2 नकारार्थी वाक्य आणि प्रश्नार्थक वाक्य। म्हणजेच काय, अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस, निगेटिव्ह सेंटेन्सेस आणि इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस अशा तिन्ही प्रकारच्या सेंटेन्सेस मध्ये आपण नीडचा वापर ऍज अ मेन वर्ब म्हणून करू आणि त्यापासून अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजेच होकारार्थी वाक्य तयार करू। आय नीड टू कम्प्लीट माय ड्रीम। आय नीड टू कम्प्लीट माय ड्रीम। मला माझं स्वप्न पूर्ण करण्याची गरज आहे। आय नीड टू कम्प्लीट माय ड्रीम। शी नीड्स टू हेल्प। शी नीड्स टू हेल्प। तिला मदतीची गरज आहे। शी नीड्स टू हेल्प। ही नीड्स टू विन। ही नीड्स टू विन। त्याला जिंकण्याची गरज आहे। दे नीड टू कम हियर। दे नीड टू कम हियर। त्यांना येथे येण्याची गरज आहे। या सेंटेन्स मध्ये आपण नीड प्लस टू प्लस V1 म्हणजेच मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप लिहिलेलं आहे। कंप्लीट, हेल्प, विन आणि कम हे तिन्ही मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप आहे। त्यामुळे आपल्याला वाक्याची रचना अशा प्रकारे करावी लागते। नीड प्लस टू प्लस V1। She doesn't need to call them। She doesn't need to call them। तिला त्यांना बोलावायची गरज नाही। She doesn't need to call them। He doesn't need to ask question। He doesn't need to ask question। त्याला प्रश्न विचारायची गरज नाही। He doesn't need to ask question। We don't need to think about them। We don't need to think about them। आपल्याला त्यांच्याविषयी विचार करायची गरज नाही। We don't need to think about them। Does he need to support? Does he need to support? त्याला पाठिंब्याची गरज आहे का? Does he need to support? अशा पद्धतीने आपल्याला इंटरोगेटिव्ह म्हणजेच प्रश्नार्थक वाक्य तयार करायचे आहे। Do we need to help? Do we need to help? आपल्याला मदतीची गरज आहे का? Do we need to help? Does she need to work? Does she need to work? तिला कामाची गरज आहे का? Does she need to work? Does he need to punish? Does he need to punish? त्याला शिक्षेची गरज आहे का? Does he need to punish? आता आपल्याला नीडचा वापर मॉडल वर्ब म्हणून करायचा आहे आणि जेव्हा आपण नीडचा वापर मॉडल वर्ब म्हणून करतो तेव्हा दोनच प्रकारची वाक्य तयार होतात, नकारात्मक वाक्य आणि प्रश्नार्थक वाक्य म्हणजेच निगेटिव्ह सेंटेन्सेस आणि इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस। आय नीड नॉट सिट हियर। आय नीड नॉट सिट हियर। मला येथे बसण्याची गरज नाही। शी नीड नॉट कॉल देम। शी नीड नॉट कॉल देम। शी नीड नॉट कॉल देम। तिला त्यांना बोलावायची गरज नाही। शी नीड नॉट कॉल देम। He need not ask question। He need not ask question। त्याला प्रश्न विचारायची गरज नाही। He need not ask question। We need not think about them। We need not think about them। आपल्याला त्यांच्याविषयी विचार करायची गरज नाही। We need not think about them। Need he support? Need he support? त्याला पाठिंब्याची गरज आहे का? Need he support? Need we help? Need we help?
आपल्याला मदतीची गरज आहे का? नीड वी हेल्प? नीड शी सीट हिअर? नीड शी सीट हिअर? तिला येथे बसण्याची गरज आहे का? नीड शी सीट हिअर? अशा पद्धतीने नीडचा मॉडल वर्ब म्हणून वापर करायचा आणि त्यापासून निगेटिव्ह त्याचबरोबर इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस बनवायचे आहेत. आता आपल्याला ऑट टू या मॉडल वर्बचा अभ्यास करायचा आहे. तर ऑट टू या मॉडल वर्बचा उपयोग एखाद्या व्यक्तीला ऍडवाइस देण्यासाठी केला जातो. म्हणजेच जर आपल्याला कोणाला सूचना द्यायची आहे, सल्ला द्यायचा आहे, त्यावेळेला आपण ऑट टू या मॉडल वर्बचा वापर करू शकतो. ऑट टू हे मॉडल वर्ब शुड पेक्षा फॉर्मल आहे. जर आपल्याला एखाद्या व्यक्तीची नैतिक जबाबदारी त्याचबरोबर नैतिक कर्तव्य सांगायचं असेल तेव्हा सुद्धा आपण ऑट टू या मॉडल वर्बचा वापर करतो. म्हणजेच मॉरल ऑब्लिगेशन. मॉरल ऑब्लिगेशन म्हणजेच नैतिक कर्तव्य किंवा नैतिक जबाबदारी. ऑट टू हे देखील सेमी मॉडल वर्ब आहे. मग ऑट टू चा वापर दोन प्रकारे केला जातो. एक तर समोरच्या व्यक्तीला किंवा एखाद्या व्यक्तीला सल्ला देण्यासाठी किंवा एखाद्या व्यक्तीची नैतिक जबाबदारी किंवा नैतिक कर्तव्य सांगण्यासाठी. यू शुड बिहेव प्रॉपरली. यू शुड बिहेव प्रॉपरली. आपण एखाद्याला असा सल्ला देतो, यू शुड बिहेव प्रॉपरली. तुझी वागणूक योग्य असायला पाहिजे किंवा तू योग्य पद्धतीने वागायला पाहिजे. आता आपल्याला शुड या मॉडल वर्बच्या जागी ऑट टू या मॉडल वर्बचा वापर करून समोरच्या व्यक्तीला सल्ला द्यायचा आहे. यू ऑट टू बिहेव प्रॉपरली. यू ऑट टू बिहेव प्रॉपरली. तू योग्य पद्धतीने वागायला पाहिजे किंवा तुझी वागणूक योग्य पद्धतीने असायला पाहिजे. दोन्ही वाक्यांचा अर्थ सारखाच आहे. फरक एवढाच आहे की जर आपण शुड या मॉडल वर्बच्या जागी ऑट टू या मॉडल वर्बचा वापर केला तर ती ऍडवाइस ही फॉर्मल असते. ही ऑट टू क्लीन हिज रूम. ही ऑट टू क्लीन हिज रूम. त्याने त्याची रूम स्वच्छ करायला पाहिजे. ही ऑट टू क्लीन हिज रूम. शी ऑट टू स्टडी. शी ऑट टू स्टडी. तिने अभ्यास करायला पाहिजे. शी ऑट टू स्टडी. वी ऑट टू प्रोटेक्ट नेचर. वी ऑट टू प्रोटेक्ट नेचर. आपण निसर्गाचं रक्षण करायला पाहिजे. वी ऑट टू प्रोटेक्ट नेचर. अशा पद्धतीने आपल्याला ऑट टू चा वापर करून समाजाची किंवा आपली नैतिक जबाबदारी सांगायची आहे. वी ऑट टू प्रोटेक्ट नेचर. वी ऑट टू हेल्प नीडी पीपल. वी ऑट टू हेल्प नीडी पीपल. आपण गरजू लोकांची मदत करायला पाहिजे. वी ऑट टू हेल्प नीडी पीपल. अशा पद्धतीने आपल्याला नीड आणि ऑट टू या दोन मॉडल वर्बचा अभ्यास करायचा आहे. त्यापासून सेंटेन्सेस बनवायचे आहेत आणि शक्य होईल तेवढी या सेंटेन्सेसची प्रॅक्टिस सुद्धा करायची आहे. कारण जोवर तुम्ही या सेंटेन्सेसची प्रॅक्टिस करत नाही तोवर इंग्लिश लँग्वेज इम्प्रूव्ह होणार नाही. सो फ्रेंड्स, प्रॅक्टिस करत राहा आणि या सेंटेन्सेसचा वापर करून इंग्लिश लँग्वेज इम्प्रूव्ह करा.